नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. अतिरुद्र महाभिषेक हा टेंभुर्णी शहरामध्ये सध्या सुरू आहे. 7 फेब्रुवारी ते 7 मार्च असा हा अतिरुद्र महाभिषेक सोहळा या ठिकाणी संपन्न होते. माढा तालुक्यात नव्हे तर माळशिरस सोलापूर जिल्ह्यातून जे महादेव भक्त आहेत त्या मोठ्या भक्तिभावाने आपल्या टेंभुर्णी शहरात येतात. आयोजक संजय बाबा कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरुद्र महाभिषेक सोहळा हा सोहळ्याचा आज 3रा दिवस. खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येनं हा महादेवाचा जो रुद्र अभिषेक सोहळा जे आहे तर टेंभुर्णीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच होतोय. आयोजक संजय बाबा कोकाटे आपल्यासोबत आहेत. बाबा, काय सांगाल की अतिरुद्र महाभिषेक सोहळ्याची संकल्पना काय होती आणि कशा अर्थानं हा सोहळा संपन्न होणार आहे? टेंभुर्णी येथील अतिप्राचीन मंदिर जे विस्थापित होतं त्याचा जीर्णोद्धार केल्यानंतर ज्यावेळेस आम्ही जुन्या भंग पावलेल्या मूर्त्या विधिवत विसर्जित करून त्या ठिकाणी नवीन मूर्त्या बसवल्या, त्यावेळेस जे सिन्नरकर महाराज होते प्रतिष्ठापनासाठी, मूर्ती प्रतिष्ठापनासाठी, त्यांनी सांगितलं होतं की अतिरुद्र अभिषेक एक बाबा तुम्ही करा. मग नंतर कोविड आला होता, त्यानंतर टेंभुर्णीतल्या रस्त्याचं 2 वर्ष काम सुरू होतं, धूळ होती आणि मग आत्ता तो कार्यक्रम ठेवला. मग कार्यक्रम कसा असतो की अतिरुद्र अभिषेक म्हणजे ब्राह्मण असतात, त्यांनी वेद मंत्र म्हणायचे असतात. मी थोडासा त्याच्यामध्ये बदल केला की त्याच्यामध्ये आपण आपल्या परिसरातल्या, आपल्या तालुक्यातल्या, आपल्या भागातल्या जोडप्यांना समाविष्ट करून घ्यायचं, ही संकल्पना माझ्या डोक्यात आली. मी तसं गुरुजींना सांगितलं की मला असं वाटतंय की एका माणसाने करण्यापेक्षा यामध्ये ह्या सहभागी होण्याचा अनेकांना आपण भाग्य प्राप्त करून देऊया, असं मला वाटतं की शंभू महादेवाची अशी इच्छा दिसते. तर त्या पद्धतीनं आम्ही कामाला लागलो आहे. आज 3रा दिवस पूर्ण झाला आहे. 3:45च्या पुढं आज या ठिकाणी अभिषेक पूर्ण झालेत आणि मला खात्री आहे की 1 महिन्यामध्ये 4000पेक्षा जास्त अभिषेक नक्की होतील. गेल्या 3 दिवसातला जर अनुभव बघितला तर महिला मंडळी प्रचंड खुश आहे की त्यांना आपल्या आयुष्यामध्ये कधीही शंभू महादेवाचा अभिषेक, तोही अतिरुद्रमध्ये सहभाग होण्याचा मान मिळाला नव्हता आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद आहे. आणि जशा ज्या गावातली जोडपे जात आहेत आणि तिथं सांगतायत तसे तिथून आम्हाला फोन यायला सुरू झालेले आहेत. आम्ही अगोदरच 2803,000ची यादी आमच्याकडे तयार होती आणि आता असं लक्षात आलं की हा कार्यक्रम काही 4000वर थांबेल असं वाटत नाही, कारण जवळच्या भागामधले सुद्धा जे आम्हाला अपेक्षित होते त्याच्यापेक्षा दुप्पट-तिप्पट नावं आमच्याकडे यायला लागलेत आणि शंभू महादेवाच्या कृपेनं हा कार्यक्रम जरी टेंभुर्णीसाठी नाविन्य असला तरी तो पूर्ण होईल एवढी मला आशा आहे. साधारण रोजचं शेड्यूल काय असतं आणि कशा पद्धतीनं सुरुवात होते आणि किती वाजेपर्यंत आणि कसा कार्यक्रम असतो? आम्ही काय केलं आहे की सकाळी 9 नंतर 11 ह्या 2 बॅच सकाळच्या सत्रामध्ये आहेत. आम्ही सकाळच्या 9च्या लोकांना 8:30ला बोलवतो, 11च्या लोकांना 10:30ला बोलवतो. दुपारी 2 तास जेवण आहे. पुन्हा 3 वाजताची बॅच आहे त्याला 2:30ला बोलवतो आणि पुन्हा 5 वाजताची बॅच आहे त्यांना 4:30ला बोलवतो. 4 बॅचमध्ये साधारणतः 40 ते 45 एका बॅचमध्ये असं नियोजन आम्ही केलेलं आहे. सुरुवातीला अभिषेक केला जातो, नंतर त्यांच्याकडं होम हवन केलं जातं. महादेवाच्या मुख्य पिंडीसमोर त्यांचा नतमस्तक होतानाचा फोटो काढला जातो आणि मग आम्ही त्यांना एक छोटंसं गिफ्ट आमच्यातर्फे जे आम्ही देतो आहे त्यांचा सन्मान करतो आहे. टोपी, टॉवेल, साडी, ब्लाऊज, देवाचा फोटो, प्रसाद अशा पद्धतीचं त्यांना देतो आहे. म्हणजे आलेला माणूस 2 तासामध्ये त्याचं सगळं पूर्ण होतं आहे आणि अगदी असं काही एकदा सगळे बोलवत नसल्यामुळं सिस्टमॅटिकली चालू आहे की एक बॅच सभामंडपामध्ये अभिषेक करत असली ती आली इकडं होम हवन करायला की त्यांच्या वेळेमध्ये दुसऱ्या बॅचचं सुरू होतं. अगदी व्यवस्थितपणे चाललेलं आहे. अजून अपेक्षित प्रत्येक बॅचला एक 7-8 लोक असावी असं अपेक्षित आहे, कारण शेवटी कसं आहे की जर शेवट जास्त लोक राहिली तर महाशिवरात्रीच्या पुढं काय हा कार्यक्रम होणार नाही. महाशिवरात्री 8
मार्चला आहे आणि तोपर्यंत आम्हाला हा कार्यक्रम संपवायचा आहे. त्यामुळं आम्ही शेवट गडबड होण्यापेक्षा सुरुवातीला जास्तीत जास्त अभिषेक कसे करून घेता येईल या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहे. आता सध्या तर आम्ही ॲव्हरेजमध्येच आहे, पण आम्हाला जास्तीचे अभिषेक दिवसाला अजून एक 20 अभिषेक वाढवायचे, म्हणजे आम्हाला शेवटच्या 8-10 दिवसामध्ये लोड येणार नाही अशी आमची मानसिकता. वहिनी काय सांगाल, कशा अर्थाने काय वाटतं की हा जो अतिरुद्र महाभिषेक आहे यामध्ये तुमचा सहभाग गेले 3 दिवसापासून तुम्ही या ठिकाणी मेहनत घेत आहात, तर कशा पद्धतीने काय अनुभव वाटला आणि काय वाटतं? अनुभव म्हणजे अध्यात्मापासूनच आपण प्रत्येक गोष्टीला सुरुवात करतो. तो अनुभव अविस्मरणीयच राहणार आणि आत्ताच्या ह्या चालू युगात अध्यात्माची फार गरज आहे मुलांसाठी किंवा ज्यांचं राहिलेलं आहे देवधर्म करायचे, त्यांना हा योग आलाय अतिरुद्र अभिषेकाच्या निमित्ताने. त्याच्यामुळे ते खुश म्हटल्यानंतर आम्ही खुश. त्याच्यामुळे ते मानसिक समाधान हे कायमस्वरूपी आमच्या स्मरणात राहणार. अतिरुद्र महाभिषेक जो आहे या ठिकाणी सपत्नीक ज्या जोडपे आहेत ते आलेले आहेत, त्यांचा अनुभव आणि त्यांना काय वाटलं हे आपण जाणून करावं. सर्वप्रथम तुम्ही कुठून आलात आणि काय वाटलं तुम्हाला? माझं नाव शुभांगी विकास खोळे, मी टेंभुर्णीमधलीच आहे. हा कार्यक्रम पहिल्यांदाच असा इथं चालू केलेला आहे, त्याचं खूप छान वाटतंय. याच्या आधी असा कधी झालेला नव्हता. आणि सपत्नीक 2 जण बसला होता तुम्ही? हो. साधारण किती वेळ गेला तुम्हाला अभिषेकसाठी? 2 तास जातो. 2 तास. मन प्रसन्न झालं? हो, खूप छान वाटतंय. दादा तुम्हाला काय वाटतं? एकदम मस्त वाटलं आणि अभिषेक करताना एकदम मन प्रसन्न झालेलं. हे जे समाधान आहे ते पैसे देऊन सुद्धा कुठं मिळणार नाही, असं हे समाधान भक्ती बरोबर शक्ती असा हा मिलाप असणारा अतिरुद्र महाभिषेक सोहळा. साधारण सर आपल्याला जो अतिरुद्र महाभिषेक सोहळा आहे हा आपण या ठिकाणी केलेला आहे. सपत्नीक आपण बसला होता, काय वाटला? हे पहा, हा जो सोहळा आहे तो सोहळा अत्यंत आनंद देणारा आणि एक संपूर्ण गावाला, त्याचबरोबर जो परिसर आहे टेंभुर्णीच्या आसपासचा, हा सगळ्यांना अत्यंत आनंद देणारा आणि प्रसन्नदायक सोहळा आहे. कारण आम्ही पहिल्यापासून आज जवळजवळ 5-7 वर्षापासून पाहतो आहे की संजय बाबा कोकाटे यांनी या मंदिराच्या उभारणीपासून ते बाकीच्या मंदिर अत्यंत उत्कृष्ट असं टेंभुर्णीमध्ये मंदिर आहे किंवा आपल्या परिसरामध्ये अशा प्रकारचं मंदिर कुठंच नाही आहे. कारण हे फार जुनं हेमाडपंथी मंदिर आहे आणि जो साधारणतः 1000-1500 वर्षापूर्वीचा याला इतिहास आहे. हे गाभाऱ्यातलं मंदिर आहे. हे मंदिर सहसा असं कुठं पाहायला मिळत नाही आपल्याला. आणि त्याचबरोबर ही जे सामाजिक कार्य त्यांचं आहे हे कार्य म्हणजे अनेक दिवसापासून त्यांचं कार्य चालू आहे. आणि हा जो सोहळा आहे हा सोहळा सहसा कुठं होत नाही आणि आपल्याला वैयक्तिक स्वतःला करणं होत नाही, शक्य नाही ते. कारण ही गोष्ट म्हणजे फार म्हणजे हे आहे का आवाकाच्या बाहेरची आहे आपल्या. त्यामुळं हा जो त्यांनी सोहळा इथं आयोजित केला तो म्हणजे टेंभुर्णीकरांसाठी आणि टेंभुर्णीतील आसपासचे जे काही नागरिक आहेत टेंभुर्णी परिसरातील त्यांना म्हणजे हा सोहळा म्हणजे फार अत्यंत आनंददायक आणि उत्साह देणारा सोहळा आहे. आपल्याला काय वाटतं की आज तुम्ही रुद्र महाभिषेक सोहळा जो केलेला आहे, एक गृहिणी म्हणून तुम्हाला काय वाटलं? अत्यंत प्रसन्न आणि आनंद वाटलं. किती वेळ तुमची पूजा चालू होती? जवळजवळ 2 तास. 2 तास. माइंड फ्रेश झालं? हो, एकदम फ्रेश. माझं नाव वैभव बबन कस्तुरे, मी आलेगाव खुर्दवरून या सोहळ्यासाठी आलेलो आहे. काय वाटलं सोहळा झाल्यानंतर? सोहळा अतिशय आनंद होत आहे की हा आपल्या भागात संजय बाबांनी सोहळा केलेला आहे. या सोहळ्याचे आम्हाला शिंगणापूरला जाऊन सोहळा केल्यासारखे आता वाटत आहे. यामध्ये खुश आहे तुम्ही? हो, बहुत खुश आहे. कारण अभिषेक म्हणजे काय घरी तर करणं होत नाही असं काय, संजय बाबाच्या रूपाने आम्हाला इथं करण्याची संधी मिळाली. आल्याबद्दल खूप छान वाटतंय. हा सोहळा अतिशय सुंदर वाटतंय. छान वाटलं. स्वाहा सदृशो मृणयातिनः स्वाहा नगरीवाय सहचराक्षाय मीडुखे अथोजे अस्य तत्रानो हन्तेभ्यो करण्यमः स्वाहा नक्षत्राणां पतये नमः स्वाहा सूताय हन्तेपनानां पतये नमः स्वाहा नमो रोहितास्तपतये वृक्ष